नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण अपडेट बघणार आहोत किसान क्रेडिट कार्ड या संदर्भात। तुम्हाला जर खरंच कर्ज पाहिजे असेल आणि कमी व्याजदरात कर्ज पाहिजे असेल आणि कशा प्रकारे मिळेल याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे आपल्याला कर्ज भेटू शकते आणि किती कमी व्याजदरात भेटू शकतं। संपूर्ण माहिती बघूया। शेतकऱ्यांसाठी सहजपणे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे। तुम्हालाही शेतीसाठी कर्ज उभे करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून तुम्हालाही 2 लाखापर्यंतचं कर्ज हे केवळ 2 ते 4% व्याजदराने उपलब्ध होऊ शकते। आता या योजनेसंबंधीची KCC लोन म्हणजे संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। देशातील शेतकऱ्यांना सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेऊ लागू नये, तसेच देशातील शेतकरी सावकारी जाचातून सापडू नये यासाठी केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 2 लाखापर्यंतचं कर्ज हे केवळ 2 किंवा 4% व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते। तर मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना लाभ मिळणारा सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हे 2 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध होत असते। फेब्रुवारी 2020 पासून आतापर्यंत जवळपास 4 लाख कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। शेतकऱ्यांना या योजनेच्या केवळ 2 ते 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध। तर इतकंच नाही, कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कोणतेही व्याजदर कर्ज दिले जात नाही। त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांना भांडवल उभारण्यासाठी वरदान ठरले आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरणा केल्यास शेतकऱ्यांना निर्धारित व्याजात देखील सूट दिली जाते। मात्र शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज न भरल्यास त्यांना व्याजात दिली जाणारी सूट ही 9% वाढू शकते। या योजनेच्या माध्यमातून शेती व्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा डेअरी व्यवसाय करणारा शेतकरी ते देखील व्याजदरात हे 2 लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध होते। तर आता याच्यासाठी आवश्यक ते कागदपत्र कुठले? योजनेचं भरलेला अर्ज, ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक। रहिवासाचा पुरावा यात पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदाराची ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक देऊ शकतात। जमिनीची कागदपत्रे म्हणजे पासपोर्ट, आकाराचा फोटो किंवा किसान क्रेडिट कार्ड हे पण लागतात। आता कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला एक करावं लागणार आहे। यामध्ये हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या किसान क्रेडिट कार्ड केंद्र किंवा तुमच्या बँक शाखेला भेट द्यावी लागेल। याबाबतची संपूर्ण माहिती कोणत्याही बँकच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकते। तुमच्या बँक किंवा किसान क्रेडिट कार्ड केंद्रातून तुम्हाला हा अर्ज भेटू शकतो। आता हा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक ते कागदपत्रासह तो बँकेत जमा करा। तर मित्रांनो, ही होती किसान क्रेडिट कार्डबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।